पाटण तालुक्यातील आबदारवाडीमध्ये ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव तर ईव्हीएमवरच मतदान व्हावं ग्रामस्थांचा ठराव। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामुळे आता पंचतारांकित हॉटेल्सची मागणी वाढली। हॉटेलच्या दरांमध्ये मोठी वाढ। आमदारांची आमदार निवासापेक्षा पंचतारांकित हॉटेल्सलाच पसंत। नाशिक जिल्ह्यातील 193 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार। सरपंच आरक्षणावर शिक्कामोर्तब। खुल्या प्रवर्गाला 56 ग्रामपंचायती। सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली। कृष्णा कारखाना जयवंत कारखान्याकडून पहिली उचल म्हणून 3200 रुपये जाहीर। महागाईमुळे कांदा उत्पादनाचा खर्च वाढला। कांदा लागवडीच्या दरामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत वाढ। लासल गावातनं जम्मू काश्मीर राज्यामध्ये पहिल्यांदाच मक्याची निर्यात तर पोल्ट्री खाद्यासाठी जम्मू काश्मीरमधून मक्याची मागणी। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 221 कोटींची नुकसान भरपाई मंजूर। 1,80,000 शेतकऱ्यांना यामुळे दिलासा। धुळ्यात थंडीचा जोर वाढला। गहू हरभरा पिकाला फायदा। शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण। धुळ्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे दर कोसळले। दरांमध्ये निम्म्याहून अधिकची घट। भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात सध्या आवक। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती फळ बाजारामध्ये अंजीर दाखल तर पावसामुळे अंजिराच्या उत्पादनाला फटका बसल्यामुळे अंजीर हंगामाला 15 दिवसांनी सुरुवात। सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट। वटवाघुळांच्या टोळीनं तब्बल 2.5 एकरावरील द्राक्षबाग रातोरात फस्त केली। शेतकऱ्यांचं 14 ते 15 लाखांचं नुकसान। चंद्रपुरातील वरोरामध्ये पीक विमा कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं भीक मागू आंदोलन। जमा झालेली रक्कम कृषी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द। राज्यात रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज। त्यामुळे आता कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता। परिणामी राज्यात थंडी कमी होण्याचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं तापमानात घट। गोंदियात बुधवारी 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयची छापेमारी तर काल ताब्यात घेऊन सोडून दिलेल्या युवकाची आज पुन्हा चौकशी होणार। हा तरुण पाकिस्तानातील संघटनेशी संपर्कात असल्याचा संशय। वैद्यकीय पेपरफुटीचा सस्पेन्स अद्यापही कायम। नाशिक पोलिसांमध्ये आणखी एक गुन्हा दाखल। पोलिसांकडून तपास सुरू। धुळे महानगरपालिकेकडून 18 वर्ष जुन्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची स्कॅनिंग तर प्रशासकीय कामकाजात यामुळे गती येणार। धुळ्याचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांची वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक तर वीज पुरवठा सुरळीत होण्यासंदर्भात चर्चा। विधानसभेत तिकीट मिळालं नाही आता पक्षाकडे विधान परिषद मागणार। नागपूरमधील भाजप नेत्या निलिमा बावणे यांची प्रतिक्रिया। पुण्यातील ओंकारेश्वर ते सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पूल धोकादायक। नदीपात्रातील पूल पाडण्याचा पुणे पालिकेचा निर्णय। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे आज ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार। ठाण्यातील काही भागांमध्ये 2 दिवस टप्प्याटप्प्याने आता पाणी पुरवठा होणार। पुण्यात पहिल्यांदाच म्हाडाचे 16 मजली व्यावसायिक संकुल तर मार्च 2026 पर्यंत या संकुलाचं काम पूर्ण होणार। नाशिकमध्ये 2026 ते 27 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू। कुंभमेळ्यात 5000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार।